आपला प्रमुख मीडिया किती घाण झालाय याचं एक उदाहरण म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। परवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्या भेटीचं कारण असं होतं की आपल्याकडे होणारी वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग म्हणा, त्याला उपाययोजना म्हणून राज ठाकरे यांनी काही मुख्यमंत्र्यांकडे उपाय सुचवले। त्यासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकारांना बोलताना पण सुरुवातीला हीच सांगितले, याच्यामध्ये तुम्हाला फार तुमच्या आवडीचा कंटेंट नसेल, म्हणजे तुम्हाला चटकदार बातमी मिळणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला उपाययोजनांवरतीच मिळेल। तुम्ही या बाईटवरती दुसरीकडे जाऊन कुठे कोणाला अरे तुम्हाला काय वाटते, हे असे बोलले तसे बोलले म्हणून तुम्हाला कसं वाटतं, असं काही घडणार नाही, सुरुवातीलाच सांगितलं। आणि सेम म्हणजे पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर ती पत्रकार परिषद तेवढ्यावरतीच वेळली। राज ठाकरे यांनी अतिशय चांगले पर्याय सांगितले की पार्किंग कसं असावं, पार्किंग कुठे असावं, त्याचे प्रात्यक्षिक, त्याचे काही विजन्स, त्याचे फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये दाखवले। राज ठाकरे यांनी कबुतरांचा किंवा हत्तीचा विषयांवरती आपलं भाष्य केलं, अतिशय म्हणजे लॉजिकली प्रूव्हन असं भाष्य केलं। परंतु आपल्या मीडियाला आता चटकदार बातम्यांची सवय झालेली आहे, त्या कारणास्तव राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीसारख्या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये, मग पुणे असो, मुंबई असो, नाशिक असो, नागपूर असो, या शहरांना वाहतूक कोंडीने प्रचंड ग्रासलेलं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुरेख आणि छान उपाययोजना सुचवल्या। परंतु आपल्या प्रमुख मीडियामध्ये कुठेही त्या गोष्टींवरती चर्चा झाली नाही। आपल्या मीडियाला तो विसरच पडलेला आहे की आता रस्ते, आरोग्य हे प्रश्नच उरलेले नाही आहेत, तर केवळ राजकारण हा कुठल्या पक्षात गेला, तो कुठल्या पक्षात गेला, मग ह्याने त्या कोणाला टीका केली, त्याने कोणावर टीका केली, मग तो तसा बोलला, मग तो असा बोलला, मग ह्याने हे केलं ते केलं। आपल्या प्रमुख मीडियाला ह्याचा विसर पडला आहे की आपल्याकडे रस्ते, आरोग्य यांसारखेही मूलभूत सुविधांकडे आजही तेवढं लक्ष दिलं जात नाही, त्याच्यावरतीही प्रामुख्याने चर्चा करायची गरज असताना सुद्धा आपला प्रमुख मीडिया तो कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती चर्चा घडून येताना दिसत नाहीये। चर्चा होतात त्या फक्त हा इकडून तिकडे गेला, तो तिकडून तो तसा म्हणाला, ह्याने त्याच्यावर टीका केली, ह्याने याच्यावर टीका केली, अशाच काही गोष्टींवरती घडतात चर्चा। कारण की परवा विरोधी पक्षनेते म्हणजे लोकसभेमधले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती मोठे आरोप केले, परंतु त्या आरोपांवरती ही गहन चर्चा कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती म्हणा, म्हणजे प्रमुख मीडियाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती म्हणा, किंवा प्रमुख मीडियाने त्याच्यावरती डिबेट्स केल्या आहेत, प्रमुख मीडियाने त्याच्यावरती मोठ्या प्रगल्भ चर्चा केल्या आहेत, किंवा काही त्याच्यावरती आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला आहे, असं कुठलंच घडलं नाही आहे। मीडिया एवढा घाण झाला की मीडियाला आता फक्त चटकदार बातम्यांची किकबेल, म्हणजे आपण एखादी बातमी रेडी करतो आणि त्या बातमीवरती वाचकांनी फक्त क्लिक करावं आणि वाचावं आणि त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगमधून त्यांना फक्त पैसा मिळावा, हा आता फक्त पैशांच्या मागे मीडिया चाललेला आहे। मीडियाला आणि पत्रकारिता म्हणतात, पत्रकारितेतून काही चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत, वाईट गोष्टींचा विरोध केला पाहिजे, म्हणजे चुकीच्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे, ही पत्रकारिता असते। परंतु आता पत्रकारिता ही कुठेतरी संपून आता केवळ फक्त चटकदार बातम्या द्यायच्या, त्यातून अटेन्शन मिळवायचं लोकांचं, त्यातून ॲडव्हर्टायझिंग वरती क्लिक करून घ्यायचं, मग त्यातून रेव्हेन्यू क्रिएट करायचा, हेच निव्वळ मोटिव्ह दिसतो। बातम्या सामान्य लोकांच्या म्हणजे लोकशाहीचा चौथा पिलर हा पत्रकारितेला बोलला जातो, परंतु तो चौथा पिलर आता पूर्णतः ढळलेला आपल्याला दिसतो। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।